नमस्कार मित्रांनो, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील झालेल्या सुपरहिट सामन्यात भारताचा मोठा पराभव झाला. पण सध्या या लॉसपेक्षा जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे अक्षर पटेलला टीममधून बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर. रविचंद्रन अश्विनने थेट प्रश्न इंडियाच्या टीम मॅनेजमेंटला विचारला आहे. तो काय म्हणाला, चला पाहूया. अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला 76 रन्सने पराभूत केलं. या मॅच लॉसमुळे भारताच्या सेमीफायनलचा रस्ता थोडा कठीण झाला आहे. या सामन्यात टीम मॅनेजमेंटने अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला खेळवलं. कारण होतं ते म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या डावखोऱ्या फलंदाजासमोर वॉशिंग्टन सुंदरची गोलंदाजी फायदेशीर ठरेल. पण हा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप ठरला. सुंदरने 2 ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या आणि फलंदाजीला वरच्या क्रमांकावर येऊनही तो फक्त 11 धावा करू शकला. अश्विनने त्याच्या ऐश की बात या यूट्यूब चॅनलवर याच डिसिजनवर आपली नाराजगी व्यक्त केली. तो म्हणाला, IPL मध्ये तुम्ही मॅचअप करून बघू शकता, कारण तिथे 14 सामने असतात. पण वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेत तुमची टीम जेवढी स्थिर असेल तेवढंच चांगलं असतं. तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला खेळवलं हे ठीक आहे, पण अक्षर पटेल हा खरा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर होता हे विसरून चालणार नाही. त्याशिवाय पुढे एक्सप्लेनेशन देत तो म्हणाला, मागच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये जेव्हा भारत संकटात होती तेव्हा अक्षर पटेलनेच विराट कोहलीसोबत महत्त्वाची पार्टनरशिप करून भारताची धावसंख्या 170च्या पार नेली होती. अक्षरमध्ये जबाबदारी खाली खेळण्याची ताकद आहे, तरीही त्याला बाहेर बसवणे अश्विनला पटत नाही. पाहायला गेलो तर टीम स्क्वॉडमध्ये अक्षर पटेल हा टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन आहे, तरीही त्याला महत्त्वाच्या सामन्यात बाहेर ठेवल्याने आता वादाला तोंड फुटले आहे. भारताचा पुढचा सामना गुरुवारी झिम्बाब्वे विरुद्ध चेन्नईमध्ये होणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता भारताला हा सामना जिंकणे खूपच अतिआवश्यक आहे. तुमचं यावर काय मत आहे आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. क्रिकेट अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.